फ्रेंड्स, स्टुडंट्स, आज संध्याकाळी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय फर्स्ट टाइम. युजली मी सकाळी 7-7:30 वाजता व्हिडिओज रेकॉर्ड करत असतो, त्यामुळे मी तुम्हाला दरवेळेस गुड मॉर्निंग म्हणतो. पण आज सकाळी थोडा प्रॉब्लेम झाला, रेकॉर्ड करत असताना काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळं व्हिडिओ प्रॉपर रेकॉर्ड झाला नाही, म्हणून मग आज संध्याकाळी येऊन बसलोय रेकॉर्ड करण्यासाठी. बरं चला ते जाऊ द्या, आपण महत्त्वाच्या टॉपिककडे येऊयात. की गेल्या 2 लेक्चर्समध्ये आपण प्रोग्रामिंग पाहतोय एम्बेडेड सिस्टीममध्ये. ठीक आहे, तर मी याच्यावरती थोडा जास्त टाइम घालवणार आहे प्रोग्रामिंगवरती. कारण पहा, माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे की सुरुवातीचे जे प्रोग्राम्स आहेत ते जर प्रोग्राम्स तुम्ही नीट समजून घेऊन नाही केले तर पुढचे प्रोग्राम्स तुम्हाला समजण्यासाठी खूप अवघड जातात. मग खूपसे विद्यार्थी काय करतात की पुढचे प्रोग्राम्स मग पाठ करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेस असं विचारतात की सर याच्यातले कुठले प्रोग्राम्स एक्झामला येतील ते सांगा. ठीक आहे, तर हे आता हे हसू येण्यासारखं आहे की जर सरांना माहिती आहे पहिलेच की प्रोग्राम कुठले येणार आहेत एक्झामला, तर मग ते बाकीचे शिकवायची काय गरज आहे. ठीक, बरं जाऊ द्या. पण हे पुढं होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे, आणि एकदा तुम्ही जर प्रोग्रामिंगमध्ये निगेटिव्ह झालात, म्हणजे तुम्हाला जर असं जाणवायला लागलं की मला प्रोग्राम नाही करता येत, तर मग तुम्ही खूप मोठी चूक करताय. कारण सध्याचं जे जग आहे ते प्रोग्रामिंगचं जग आहे. ठीक आहे, सध्या जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्तीत जास्त प्रोग्रामिंगमध्ये आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही खूप मोठी चूक करताय आणि ती चूक मला माझ्या विद्यार्थ्यांकडून घडू द्यायची नाही. त्यामुळं मी इथं जास्त भर देणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग पुढचे जे प्रोग्राम्स आहेत ते आपले फास्ट होत जातील. कारण पहा, मी तुम्हाला टायटल देणार आणि तुम्ही प्रोग्राम करणार, हे पुढे होत जाणार आहे, गॅरंटेड. ठीक आहे, पण इथं थोडासा आपण टाइम देऊयात. तुम्ही व्हिडिओ 2, 3, 4, 10 वेळेस पहा. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आला तर मला विचारा, मी इथं प्रत्येक प्रॉब्लेमला, तुमच्या प्रत्येक क्वेश्चनला आन्सर करणार म्हणजे करणार. ठीक आहे, कारण मला माझे विद्यार्थी प्रोग्रामिंगमध्ये बेस्ट करायचे. बरं चला, तर जे 2 प्रोग्राम्स पाहिले त्या प्रोग्राममध्ये जर विद्यार्थ्याच्या दृष्टीनं बघितलं तर खूपशा अडचणी वाटू शकतात. त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचे विद्यार्थी ज्यांनी सी लँग्वेज तेवढं नीट केलेलं नाहीये, त्यांना वाटलं की सी लँग्वेज आपल्याला लागणार नाही, आपलं नाहीये. ठीक आहे, असं नाही, प्रोग्रामिंग लँग्वेज सगळ्यालाच लागतात सध्या. ठीक आहे, तर चला आपण त्याच्यासाठी म्हणून मी हे रिपीट करतोय की तुम्ही तिथे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत पण तुम्ही विचारू शकत नाहीत किंवा कसं विचारायचं माहित नाही. पण काही विद्यार्थ्यांनी मला विचारलं की जो तुम्ही डिलेचा प्रोग्राम केलाय, जो सब प्रोग्राम केलेला आहे डिलेचा, त्याच्याविषयी थोडंसं एक्सप्लेन करा. ठीक आहे, तर त्यामध्ये फॉर लूप वगैरे आहे, तर त्या गोष्टी परत आपण डीपमध्ये जाऊयात. पण बेस्ट हे आहे की सब प्रोग्राम करायचा कसा आणि सब प्रोग्रामचं काम काय हे नीट समजून घेऊयात. ठीक आहे, तर पहा, थोडंसं आपण गेल्या सेमिस्टरमध्ये जाऊ. गेल्या सेमिस्टरमध्ये तुम्ही असेंब्ली लँग्वेजमध्ये प्रोग्राम केला होता, तर तिथं सब रुटीन प्रोग्राम असा एक पार्ट होता. तुम्हाला लक्षात असेल किंवा नसेल, आता ज्यांना लक्षात आहे त्यांना हे समजत असेल. किंवा सब रुटीन प्रोग्राम म्हणजे एक सब प्रोग्राम, ज्या प्रोग्रामला कॉल इन्स्ट्रक्शनचा यूज करून आपण कॉल करायचो. ठीक आहे, कॉल केल्याच्या नंतर मग तो प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायचा. ठीक आहे, तर सेम तसाच प्रकार या ठिकाणी आहे. सी लँग्वेजमध्ये एक मेन प्रोग्राम आहे, तो मेन प्रोग्राम सब प्रोग्रामला कॉल करतो. ठीक आहे, हे तुम्ही थोडंसं असं समजून घ्या. आपण लगेच प्रोग्रामिंगकडे जाणार आहेत. याच्यावरती एक आपण सिंपल प्रोग्राम करून बघणार आहेत, ज्याच्यामध्ये एक सब प्रोग्राम असेल, ज्याला आपण इनपुट देणार आहेत, त्यापासून आउटपुट घेणार आहेत. एकदम बेस्ट करून बघणार आहेत. तुम्ही आता मी जे सांगतो त्याच्यावरती लक्ष द्या. कन्सिडर करा की तुम्ही एक प्रोग्राम एक्झिक्यूट करताय. आता ॲज नेम प्रोग्राम म्हणजे काय, तर तो कुठलाही प्रोग्राम असू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या कॉलेजमध्ये अॅन्युअल फंक्शन आहे. अॅन्युअल फंक्शन म्हणजे काय आहे, तर एक प्रोग्राम आहे. ठीक आहे, तर अॅन्युअल फंक्शन हे झालं मेन नेम, म्हणजे हे मेन नाव झालं त्या प्रोग्रामचं की अॅन्युअल फंक्शन आहे. ठीक आहे, पण अॅन्युअल फंक्शन आहे म्हणजे त्याच्यामध्ये एकच कुठली तर गोष्ट केली जाते का, फक्त सिंगिंग आहे किंवा डान्स आहे किंवा काय ड्रामा आहे, असं एकच कुठलं तर केलं जातं का, तर नाही. तर त्यामध्ये अजून सब प्रोग्राम्स असतात. ठीक आहे, तर अॅन्युअल फंक्शनमध्ये मग सिंगिंगचा प्रोग्राम असतो, डान्सचा प्रोग्राम असतो, त्यानंतर काही ड्रामा असतात, काही अजून काही वेगवेगळे इव्हेंट्स त्याच्यामध्ये असतात, जसं ड्रेसिंगसाठीचा एखादा प्रोग्राम असतो. तर असे वेगवेगळे प्रोग्राम्स असतात. ते प्रोग्राम म्हणजे झाले सब प्रोग्राम ऑफ अॅन्युअल प्रोग्राम, मीन्स अॅन्युअल फंक्शन मधले ते सब प्रोग्राम्स आहेत. लक्षात आलंय? तर पहा, एका मेन प्रोग्रामला नंबर ऑफ सब प्रोग्राम्स असू शकतात. ठीक आहे, मेन प्रोग्रामचं काम काय आहे,
तर ते जे सब प्रोग्राम्स आहेत त्यांच्याकडून काम करून घेणं हे मेन प्रोग्रामचं काम आहे. जरा एक दुसऱ्या एक्झाम्पल नुसार समजून घेऊयात आपण. एक सिंपल असं एक्झाम्पल घेऊयात की तुम्ही काहीतरी काम करताय. कन्सिडर करा तुम्ही तुमचं सबमिशन वर्क करताय. ठीक आहे, हे तुम्हाला खूप आवडतं आय थिंक. ठीक आहे, तर तुम्ही तुमचं सबमिशन करताय म्हणजे राईटअप करताय. ठीक आहे, आता हे राईटअप करताय म्हणजेच काय, तर तुमचा हा मेन प्रोग्राम आहे की तुम्हाला सबमिशन करायचं. कन्सिडर करा हे करत असताना तुमचा पेन संपला. ठीक आहे, काय झालं, तुमचा पेन संपला. तुमचा हा मेन प्रोग्राम चालू आहे राईटअप. ठीक आहे, तर तुमचा पेन संपला. आता काय करायचं तुम्हाला, तर पेन पाहिजे. तुम्ही काय केलं, तुमच्या लहान भावाला सांगितलं की हे 10 रुपये घे आणि दुकानला जाऊन एक पेन घेऊन ये. ठीक आहे, म्हणजे पहा तुमचा मेन प्रोग्राम काय चालू आहे, तुम्ही सबमिशन करता, हा मेन प्रोग्राम चालू आहे. त्यामध्ये काही गोष्टी केल्या तुम्ही, 1-2 फाईल्स तुमच्या झाल्या. त्याच्यानंतर आता पेन संपलाय. मग तुम्ही काय केलं की दुसरा सब प्रोग्राम म्हणजे तुम्ही कॉल केलं, कुणाला तुम्ही हाक मारली, कुणाला, तुमच्या लहान भावाला किंवा बहिणीला तुम्ही हाक मारली आणि त्याला तुम्ही इनपुट दिलं. काय दिलं तुम्ही त्याला, तर तुम्ही जे काय सांगताय त्याला काय करायचंय हे सांगणं आणि पैसे देणं हे म्हणजे झालं त्याच्यासाठी इनपुट. पहा दोन्ही गोष्टी, तुम्ही काय करायचंय हे जे सांगताय त्याला ते आणि पैसे हे झालं त्याच्यासाठी इनपुट. ठीक आहे, त्या सब प्रोग्रामचं नाव काय, तुमच्या भावा बहिणीचं जे काय नाव आहे ते नाव म्हणजे त्या सब प्रोग्रामचं नाव कन्सिडर करा. ठीक आहे, आता ह्या प्रोग्राम पासून तुम्हाला आउटपुट काय पाहिजे, तर त्यानं पेन घेऊन यायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्यानं रिटर्न काहीतरी आणून द्यायचंय, म्हणजे ते झालं त्याचं आउटपुट. लक्षात आलंय, तर तुम्ही सब प्रोग्रामला इनपुट देता, त्याला काय करायचं ते सांगता आणि त्याच्यापासून आउटपुट घेता. ठीक आहे, म्हणजेच काय, तर तुम्हाला एखादा सब प्रोग्राम जर एक्झिक्यूट करायचा असेल तर तुम्हाला त्या प्रोग्रामचं नाव माहीत असणं महत्वाचं आहे. त्या प्रोग्रामला इनपुट काय द्यायचंय ते देता आलं पाहिजे. त्या प्रोग्राम पासून काय आउटपुट घ्यायचंय ते पण घेता आलं पाहिजे. ठीक आहे, तर हे तुम्हाला 3 गोष्टी माहीत पाहिजेत. कुठल्या प्रोग्रामचं नाव, त्याला द्यायचं इनपुट आणि त्यापासून घ्यायचं आउटपुट. आता आपण मराठीमध्ये, ठीक आहे, हे काम कसं सांगतो, तर आपण मराठीमध्ये असं बोलतो की समजा तुमच्या लहान भावाचं नाव आहे, समजा बहीण आहे लहान, तिचं नाव आहे समजा अनघा नाव आहे. ठीक आहे, तर तुम्ही तिला म्हणणार अनघा हे 10 रुपये घे आणि दुकानातून एक पेन घेऊन ये. ठीक आहे, अनघा प्रोग्रामचं नाव झालं, सब प्रोग्रामचं नाव. ठीक आहे, हे 10 रुपये घे इनपुट. ठीक आहे, त्याच्यानंतर काय पाहिजे ते सांगणं म्हणजे एक पेन घेऊन ये म्हणजे काय झालं आउटपुट. म्हणजे आपण काय करतो, पहिले प्रोग्रामचं नाव, त्यानंतर इनपुट, त्यानंतर आउटपुट. युजली आपण असं बोलतो. पण इथं सी लँग्वेज मध्ये काय करायचंय, पहिले आउटपुट सांगायचं म्हणजे आपल्याला काय पाहिजे ते, त्याच्यानंतर त्या प्रोग्रामचं नाव आणि त्याच्यानंतर त्याला द्यायचंय ते इनपुट. ठीक आहे, म्हणजे हे मराठीमध्ये बोलायचं झालं तर असं, पेन घेऊन ये अनघा हे 10 रुपये घेऊन जा. पहा लक्ष द्या, पेन घेऊन ये म्हणजे काय आहे, रिटर्न काय पाहिजे ते सांगणं. ठीक आहे, अनघा प्रोग्रामचं नाव. ठीक आहे, हे 10 रुपये घेऊन जा म्हणजे काय इनपुट. ठीक आहे, पहा खूप सिंपल आहे, फक्त थोडा लँग्वेज मधला फरक आहे. हा फरक झाला मराठी मधला आणि सी मधला. ठीक आहे, आपण जे इथं प्रोग्रामिंग मध्ये करतो ते आपण डे टू डे लाईफ मध्ये रोज करत असतो, त्याच गोष्टी याच्यामध्ये करतोय. तुम्ही डे टू डे लाईफ सोबत हे कम्पेअर करत करत स्टडी करा, काही अवघड नाही. एवढं सिंपल आहे प्रोग्राम, काही अवघड नाही. ठीक आहे, बरं चला, तुम्हाला आय थिंक समजलं असेल मला काय सांगायचं ते. आता याच एक्झाम्पलला कन्सिडर करत आपण प्रोग्राम करूयात. ठीक आहे, तर आपण आता कम्प्युटर स्क्रीन वरती जाऊयात. पहा इथं कम्प्युटर स्क्रीनवरती मी ऑलरेडी या ठिकाणी किल मायक्रोव्हिजन 5 हे ओपन करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये एक न्यू प्रोजेक्ट तयार केलाय. प्रोजेक्टचं नाव आहे PRO3. त्यामध्ये एक न्यू फाईल घेतलेली आहे PRO3.c, म्हणजे सी या एक्सटेन्शनने ती सेव्ह केली आणि याच्यामध्ये आता मी प्रोग्राम करणार आहे. तुम्हाला हे डीप मध्ये जर स्टडी करायचं असेल तर मला कॉल करा. याच्यावरती एक आपण सेपरेट सिरीज करणार आहेत एम्बेडेड सी याच्यासाठी, आणि त्यामध्ये अजून डीप मध्ये मी हे किल मायक्रोव्हिजन कसं यूज करायचं याचा यूज करून आपण 8051 मायक्रो कंट्रोलर किंवा दुसऱ्या अजून कुठल्या मायक्रो कंट्रोलर्स मध्ये प्रोग्राम कसा बर्न करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. आपण आता पुढं बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम काय करायचा आहे, एक सिंपल मेन प्रोग्राम करूयात आणि त्या प्रोग्रामचा यूज करून एक सिंपल सब रुटीन प्रोग्राम ऍक्सेस करू.
एक सिंपल प्रोग्राम असा करूयात आपण की प्रोग्रामिंगची स्टार्टिंग कशी करायची. तर हे नीट लक्षात ठेवा, पाठ करायची काही गरज नाही. सी कंपायलर आहे ते काय आहे, सी कंपायलर आहे. आणि या सी कंपायलरला आपल्याला 8051 मायक्रो कंट्रोलर काय आहे ते सांगायचं. ते सांगायचं म्हणजे त्याला आपण आता हे शिकवतो हे असं शिकवतो आपण, हॅश इन्क्लूड reg51.h. म्हणजे आपण सी कंपायलरला हे शिकवलं की reg51.h ही डिरेक्टरी आपण ऍड केली. म्हणजेच reg51 मध्ये जे काय R0, R1, R2 हे जे काय रजिस्टर्स आहेत, त्याच्यानंतर जे पोर्ट आहेत, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3, हे त्याला आपण इंट्रोड्यूस केले. ठीक आहे. तर चला पुढे आता, म्हणजे इथं आपण हे 8051 मायक्रो कंट्रोलर जे आहे ते सी कंपायलर मध्ये ऍड करून घेतलं. त्यानंतर आता इथं आपल्याला मेन प्रोग्राम लिहिण्यासाठी सुरुवात करायचं. तर मेन प्रोग्राम लिहिण्याच्या अगोदर इथं लिस्ट करायची की आपण कुठले कुठले सब रुटीन प्रोग्राम्स पुढे यूज करणार आहेत. तर त्यासाठी म्हणजे ते डिफाईन करून घ्यायचे, डिक्लेअर करायचे असं त्याला म्हणता येईल, की इथं डिक्लेअर करायचे की पुढे कुठले कुठले आपण सब रुटीन प्रोग्राम्स यूज करणार आहेत. तर मी एक काम करतो, सिंपल काम करतो इथं एक की सब नावाचा एक प्रोग्राम करतो, SUB सब. जसं आपण मराठीमध्ये पहिले प्रोग्रामचं नाव म्हणजे सब प्रोग्रामचं नाव, त्याच्यानंतर मग त्याला काय आपण इनपुट देणार आहेत आणि काय आउटपुट घेणार आहेत, आपण तसं बोलू. पण लिहित असताना आपण सी मध्ये जसं पाहिजे तसं लिहूयात. सगळ्यात पहिले मी लिहिलं प्रोग्रामचं नाव. मी प्रोग्रामला नाव देतो SUB, जस्ट सिंपल नाव दिलं SUB. काही नाव द्या, काही फरक नाही पडत. ठीक आहे. ज्या फंक्शनसाठी आपण म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण तो प्रोग्राम करत असतो तशा पद्धतीचं त्याला नाव द्यायचं असतं. ठीक आहे. पण तुम्हाला अजून नीट समजावं याच्यासाठी म्हणून नाव तुम्ही काही देऊ शकताय, तुमच्या मनावर आहे. SUB नाव दिलं मी. ठीक आहे. त्यानंतर आता आपण इनपुटचा विचार करतोय. ठीक आहे. तर इनपुट लक्षात ठेवा, इनपुट ब्रॅकेटच्या मध्ये प्रोग्रामच्या पुढे म्हणजे प्रोग्रामचं नेम आणि त्याच्या पुढे त्याचं इनपुट लिहायचंय ब्रॅकेटमध्ये. तर मी याला इनपुट एक व्हॅल्यू देणार आहे, एक अनसाइंड इंटिजर व्हॅल्यू देणार आहे. अनसाइंड इंटिजर व्हॅल्यू याला ऍज अ इनपुट देणार आहे. आणि याच्यापासून मला जे आउटपुट पाहिजे ते पण एखादी व्हॅल्यूज पाहिजे, म्हणजे काहीतरी कॅल्क्युलेशन्स करूयात आपण त्याच्यामध्ये आणि त्यापासून आपण आउटपुट घेऊयात. तर अनसाइंड इंटिजर व्हॅल्यूज मला ऍज अ आउटपुट पाहिजे, पण सीच्या रूलनुसार आपल्याला आउटपुटचा टाईप सुरुवातीला लिहायचा असतो. तर मला अनसाइंड इंटिजरच आउटपुट पण पाहिजे. आपण त्याच्या नियमानुसार लिहिलं. आपण थिंक आपल्या मराठीनुसार केलं. ठीक आहे. पण तिथं लिहित असताना आपण त्याच्या भाषेमध्ये थोडं फारसं कन्वर्ट करून लिहिलं. पण हे जे काही थिंक करणं आहे, त्याच्यानंतर कन्वर्ट करून त्याच्या भाषेमध्ये लिहिणं आहे, हा जो काही हेडॅक आहे, म्हणजे हे जे काही थोडा फारसा त्रास आहे तो पण ओव्हरकम केलेला आहे पुढच्या लँग्वेजेसमध्ये. पुढच्या लँग्वेजेस एवढ्या सिंपल करण्याचा ट्राय केला आहे की जसे आपले ह्युमन बिंगची ज्या लँग्वेजेस आहेत, फॉर एक्झाम्पल इंग्लिश आहे, मराठी आहे, हिंदी आहे, याला जास्तीत जास्त जवळ कसं होईल. ठीक आहे. असा प्रयत्न केलेला आहे पुढच्या लँग्वेजेस, म्हणजे जसं CPP आहे, त्यानंतर जावा आहे, त्यानंतर पायथन आहे. पायथन तर खूप बेस्ट लँग्वेज आहे, सध्या जास्तीत जास्त यूज होते. पण तुम्हाला बेसिक इथूनच जावं लागेल तर तुम्हाला ते नीट समजेल. तर पहा, आणि मला अजून हे एक सांगायचं की आपण हे जे पुढच्या लँग्वेजेस आहेत, CPP आहे, जावा आहे, पायथन आहे, सध्या आपले पायथनचे पण कोर्स चालू आहेत. तुम्हाला जॉईन करायचे असतील तर तुम्ही मला कॉल करा किंवा मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा आणि मग ते कसं जॉईन करता येईल त्याची मी प्रोसिजर तुम्हाला सांगेन. ठीक. बरं चला पुढे बघूयात आपण. अनसाइंड इंटिजर सब म्हणजे काय केलं, पहिले आउटपुट, त्याच्यानंतर सब हे प्रोग्रामचं नाव, त्यानंतर त्याला काय इनपुट देणार आहेत ते लिहिलं आपण. इथं आपलं हे स्टेटमेंट संपलं. आपण डिक्लेअर केलं की पुढे मी या टाईपचा सब रुटीन प्रोग्राम करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आता मेन प्रोग्रामला सुरुवात करूयात आपण. मेन प्रोग्राम, तर सगळ्यात पहिले लिहितो मी MAIN मेन. पहा, या गोष्टी सुरुवातीला तुम्हाला अशा कराव्या लागतील, त्याच्यानंतर एकदा सवय झाली तुम्हाला असं काय करायची गरज नाही. तुम्ही सी मध्ये जसं पाहिजे तसं लिहायला सुरुवात करणार. ठीक आहे. तर आता आपण थोडंसं फर्स्ट स्टेपला आहे त्याच्यामुळे आपण असं करूयात. मेन प्रोग्रामचं नाव झालं मेन. त्याला इनपुट काय देणार आहेत तुम्ही, तर त्याला इनपुट आपण काहीच देणार नाहीये, कुणाकडून आणून त्याला इनपुट देणार नाहीयेत. ठीक आहे. तर इनपुट काही त्याला देणार नाहीत आपण. त्यानंतर त्याच्यापासून आउटपुट काय घेणार आहेत का, त्यापासून आउटपुट घेऊन कुठे आपल्याला दुसरीकडे द्यायचंच नाहीये, त्याच्यामुळे त्यापासून आउटपुट काय आपण घेणार नाहीत. आपण एकदा सब रुटीन प्रोग्राम जेव्हा डिझाईन करतो तेव्हा त्याला काय इनपुट द्यायचं, त्यापासून काय आउटपुट घ्यायचं याचा जास्त विचार करायचा.
मेन प्रोग्राम आहे. ठीक आहे, याच्यापासून आउटपुट कुठं जाणार नाहीये. तर आउटपुट जाणार नाही, मग ते कसं डिफाईन करायचं, तर त्यासाठी VOID वॉइड असं लिहायचं. याचं मिनिंग की या मेन प्रोग्राम पासून आउटपुट काही मिळणार नाही, कसलीही रिटर्न व्हॅल्यू मिळणार नाही, असं याचं मिनिंग होतं. नीट लक्षात ठेवा, वॉइडचं मिनिंग आहे आउटपुट काही मिळणार नाही याच्यापासून. मेन हे प्रोग्रामचं नाव, ब्रॅकेट एम्प्टी ठेवलंय म्हणजे त्याला कसलंही आपण इनपुट देत नाहीये. ठीक आहे, चला आता मेन प्रोग्राम. बरं, ह्या प्रोग्राम मध्ये नक्की काय करायचं, तर त्या मेन प्रोग्रामची बॉडी आपण इथं खाली लिहिणार आहेत. तर त्यासाठी ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि याच्यामध्ये आपण लिहिणार आहेत आता. तर यामध्ये एक काम करू, आपण एक इंटिजर डिक्लेअर करूयात. आपण याच्यामध्ये अनसाइंड इंटिजरच घेऊयात, एक व्हेरिएबल डिक्लेअर करू. ठीक आहे, अनसाइंड इंट. पुढे अजून काय व्हेरिएबल लागले तर इथे ऍड करूयात आपण. आता जस्ट आपण अनसाइंड इंटिजर आणि इथं आपण यूज करूयात कॅपिटल A. ठीक आहे, एक सिंपल आपण व्हेरिएबल घेतलं A नावाचं. तर हे डिक्लेअर केलं. सेमीकोलन द्यायला विसरायचं नाही. स्टेटमेंट संपलं, सेमीकोलन. जसं मराठीमध्ये सेंटेन्स संपलं फुल स्टॉप, तसं याच्यामध्ये स्टेटमेंट संपलं सेमीकोलन. आता दुसरं काय काम करायचं त्याला ते सांगायचं. याला तुम्ही इन्स्ट्रक्शन असंही म्हणू शकता. तर ही पहिली इन्स्ट्रक्शन झाली आपली, त्याच्यानंतर दुसरी इन्स्ट्रक्शन किंवा दुसरं स्टेटमेंट किंवा दुसरी कमांड. ठीक आहे, असे वेगवेगळे नाव तुम्ही त्याला हे वापरू शकता. अनसाइंड इंटिजर A. आता एक काम करूयात आपण, इथे एक सब प्रोग्राम कॉल करू. कुठला प्रोग्राम, तर जो वरती आपण डिफाईन केला ना तो प्रोग्राम आपल्याला इथं लागणार आहे. ठीक, तर काय करूयात, A जो व्हेरिएबल आहे या A व्हेरिएबलला त्या सब प्रोग्राम पासून रिटर्न येणारी व्हॅल्यू असाइन करायची. ठीक आहे, पहा, सब प्रोग्राम पासून येणारी जी व्हॅल्यू ती कशाला असाइन करायची आपल्याला, A व्हेरिएबलला. म्हणजे A हा जो व्हेरिएबल आहे त्या A व्हेरिएबलला आणून ती व्हॅल्यू द्यायची. तर काय लिहायचं, A इज इक्वल टू त्या सब प्रोग्रामचं नाव लिहायचं सरळ. काय नाव आहे त्याचं, SUB हे नाव आहे त्याचं. ठीक आहे, बरं आता आपण त्याला कॉल केलं म्हणजे काय केलं पहा, त्या एक्झाम्पल सारखं, अनघा हे 10 रुपये घे. ठीक आहे, आणि पेन आणून दे. ठीक आहे, आता हेच समजा असं आहे, अनघा हे 10 रुपये घे, पेन आणून या बॉक्समध्ये ठेव. या बॉक्समध्ये ठेव. बॉक्स म्हणजे A, बॉक्स म्हणजे इथला कॅपिटल A. लक्षात यायलाय, बॉक्स म्हणजे इथला कॅपिटल A. म्हणजे आपण काय सांगितलं, अनघा म्हणजे इथं सब. ठीक आहे, काय घे, 10 रुपये घे, म्हणजे इथं आपण एखादी त्याला इनपुट व्हॅल्यू देणार. ठीक आहे, आणि त्याच्यापासून जे रिटर्न येणार आहे ते ह्या बॉक्समध्ये आणून ठेव. म्हणजे पेन आणून ह्या बॉक्समध्ये ठेव, A नावाच्या बॉक्समध्ये ठेव. ठीक आहे, पण खूप सिंपल आहे. तर पहा, A इज इक्वल टू सब. आता इनपुट कशामध्ये द्यायचं असतं, तर ब्रॅकेटमध्ये द्यायचं असतं. तर त्याला एक व्हॅल्यू द्यायची आपल्याला इनपुट. ठीक आहे, आणि ती अनसाइंड व्हॅल्यू असली पाहिजे, कारण वर आपण डिक्लेअर केलं की आपण याला अनसाइंडच इनपुट देणार आहे. तर अनसाइंड एक व्हॅल्यू देऊयात आपण. समजा इथं देऊयात आपण व्हॅल्यू 5. काय व्हॅल्यू दिली, 5. त्यानंतर इथं आपलं हे स्टेटमेंट संपलं. म्हणजे काय होणार पहा, इथं कॅपिटल A इज इक्वल टू सब इन ब्रॅकेट 5. म्हणजे सब इन ब्रॅकेट 5 हा एक सबरुटीन प्रोग्राम आहे. इथून प्रोसेसर त्या सबरुटीन प्रोग्रामला शोधेल, तिथं जाईल, त्याला 5 ही व्हॅल्यू ऍज अ इनपुट म्हणून देईल. तो प्रोग्राम तो एक्झिक्यूट करेल. एक्झिक्यूट झाल्यानंतर त्यानं जी रिटर्न दिलेली व्हॅल्यू आहे ती तो घेऊन इथंच येईल. तो कुठे येईल, याच ठिकाणी येईल आणि ती व्हॅल्यू आणून कशामध्ये ठेवेल, A मध्ये ठेवेल. समजलंय, म्हणजे हे असं आहे बा, अनघा हे 5 रुपये घे किंवा 10 रुपये घे, दुकानला जाऊन पेन आणून या A बॉक्समध्ये ठेव. सिंपल आहे. ठीक आहे, पहा, मग सबरुटीन प्रोग्रामचं नाव लिहायचं, त्याला इनपुट द्यायचं आणि त्यापासून येणारी रिटर्न जी व्हॅल्यू ती कशामध्ये ठेवायची ते त्याला असाइन करून टाकायचं. तर A इज इक्वल टू सब 5. ठीक आहे, बरं, याच्यामध्ये अजून जसजसं तुम्ही हे नीट समजून घ्याल, तुम्ही प्रोग्राम टाईप करून त्याच्यामध्ये चेंजेस करचाल. ठीक आहे, तसं तुम्ही जास्त शिकणार, तसं तुम्हाला समजायला सोपं जाणार. ठीक आहे, मी हे खूप सिंपल करतोय. इथं A हा व्हेरिएबल डिक्लेअर पण करायची गरज नाही, पण मी केलाय. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी. याच्यामध्ये खूप शॉर्ट मध्ये हा प्रोग्राम करता येतो. ठीक आहे, पण आपल्याला त्या वेळेला जायचं नाही, ते आपण पुढे बघूयात. आता आपण खूप नीट समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक, तर पहा, A इज इक्वल टू सब इन ब्रॅकेट 5. ठीक आहे, हे स्टेटमेंट संपलं. आता याच्या खाली घेऊयात आपण
आणि हे जे आलेली व्हॅल्यू आहे ए मध्ये जी व्हॅल्यू आलेली आहे ती एखाद्या पोर्टवरती डिस्प्ले करू, आपण पोर्टवरती सेंड करू, जेणेकरून आपल्याला पेरिफेरल्स मध्ये जाऊन ऑब्झर्व करता येईल की रिझल्ट बरोबर आहे का. ठीक आहे, तर काय करूयात आपण पोर्ट 1 यूज करूयात. P1 इज इक्वल टू पोर्ट 1 वरती कुठली व्हॅल्यू सेंड करायची, ए कडे जी आहे ती सेंड करायची. म्हणजे काय लिहायचं मग P1 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू P1 वरती द्या पाठवून. तर ए स्टेटमेंट संपलं, सेमीकोलन. ठीक आहे, एंटर. इथं आपला मेन प्रोग्राम संपला. ठीक आहे, आपल्याला जास्त काही करायचंच नाही, याच्यामध्ये मेन प्रोग्राम संपला. आता लिहूयात आपण सब प्रोग्राम. मी थोडा स्पेस देतो इथं, म्हणजे एक लाईन सोडतो मध्ये, त्या खाली लिहितो सब प्रोग्राम. असं काही करायची गरज नाही, पण तुम्हाला दिसायला सोपं जाऊन मी ते केलं. तर याच्यामध्ये पहा काय करायचं. आता आपण सब प्रोग्राम, आपल्या सब प्रोग्रामचं नाव लिहूयात. आपल्याला जसं सुचतं तसं लिहायचं. ठीक आहे, तर सब प्रोग्रामचं नाव SUB. बरं, त्याला काय इनपुट मिळणार आहे, तर त्याला इनपुट मिळणार आहे अनसाइंड इंटिजर. तर UNSIGNED अनसाइंड INT इंटिजर, त्याला ऍज अ इनपुट मिळणार आहे. पण ते जे काही इनपुट येणार आहे ते कशाला तरी असाइन करावं लागेल ना. तर इथं मग अनसाइंड इंटिजर आणि त्याच्यासाठी एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. ठीक आहे, जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल व्हेरिएबल का डिक्लेअर करावा लागतो का, तर त्यासाठी आता इथं जास्त त्याचा विचार नका करू, कारण ते खूप डीप आहे आणि ते समजण्यासाठी मग व्हेरिएबलचे टाइप्स वगैरे ह्या गोष्टीकडे जावं लागेल. ठीक आहे, तर ते तेवढं त्याच्याकडे जात बसायचं नकोयात, ते पुढं आपण कधी बघूयात अजून. ठीक आहे, तर पहा अनसाइंड इंटिजर आणि इथं, कारण तिथून मेन प्रोग्राम मधून 5 हा नंबर येणार आहे, पण तो नंबर कशाला तरी असाइन करावा लागेल, काहीतरी त्याला नाव द्यावं लागेल, ABCD XYZ किंवा काहीतरी त्याला नाव द्यावं लागेल, काउंट वगैरे असं काहीतरी नाव द्यावं लागेल. ठीक आहे, तर ते इथं नाव देऊन घेऊयात आपण. इथं जस्ट त्याला मी B हे नाव देतो, म्हणजे तिथून जी येणारी व्हॅल्यू ती कशाला असाइन होणार, B या व्हेरिएबलला असाइन होणार. ठीक आहे, म्हणजे B हा एक बॉक्स आहे समजा, त्या बॉक्समध्ये ती व्हॅल्यू येऊन पडणार आणि त्या व्हॅल्यूचा नंतर हा सब नावाचा प्रोग्राम एक्झिक्युशन मध्ये यूज करणार आहे. ठीक आहे, बरं याच्यापासून काय आउटपुट मिळणार आहे ते पण इथं डिक्लेअर करावं लागतं. ठीक आहे, आपण इनपुट डिक्लेअर केलं, आता आउटपुट डिक्लेअर करूयात. आउटपुट पण अनसाइंडच मिळणार आहे, अनसाइंड इंटिजर आपल्याला आउटपुट मिळणार आहे. आता एक काम करायचं आहे, तर या सब प्रोग्रामची बॉडी म्हणजेच काय, तर सब प्रोग्राम म्हणजे नक्की काय काय करायचं त्याच्यामध्ये ते लिहायचंय. तर ते लिहिण्यासाठी त्याला जस्ट आपण प्रोग्राम बॉडी असं म्हणतो. ठीक आहे, तर त्या सब प्रोग्राम मध्ये, ठीक आहे, आणि नीट लक्षात घ्या इथं आपण सेमीकोलन देत नाही. जिथं आपण प्रोग्राम, आता इथं प्रोग्राम लिहिणार आहे त्याच्या खाली इथं सेमीकोलन दिला, याचा अर्थ काय होतो, तिथे ते स्टेट प्रोग्राम संपला असा त्याचा अर्थ होतो. नीट लक्षात घ्या, मी इथं असा सेमीकोलन देत नाही. याचं मिनिंग होतं की तो प्रोग्राम तिथं संपला. प्रोग्राम संपलाय का आपला, संपलेला नाहीये. प्रोग्राम आता खाली लिहिणार आहेत आपण. आता वरती फक्त प्रोग्रामचं नाव, त्याला काय इनपुट मिळणार आहे, त्यापासून काय आउटपुट मिळणार आहे हे लिहिलंय. प्रोग्राम तर खाली लिहायचं आहे. ठीक आहे, इथं वरती आपण सेमीकोलन लिहिलेलं आहे, इथं आपण सेमीकोलन दिलाय वरती, कारण इथं फक्त डिक्लेअर केलंय. इथं आपण प्रोग्राम लिहिलेला नाहीये, सब प्रोग्राम इथं लिहिलेला नाही, फक्त सांगितलंय तिथं की अशा टाईपचा एक प्रोग्राम पुढे आहे असं आपण सांगितलंय, त्यामुळे तिथं सेमीकोलन दिलाय. इथं आता ऍक्च्युअल आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे, त्यामुळे इथं सेमीकोलन द्यायचा नाही, नीट लक्षात घ्या. ठीक आहे, तर आता आपण प्रोग्राम लिहूयात. तर पहा याच्यामध्ये एक काम करू आपण की इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करूयात आपण, म्हणजे इथं 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर करूयात आणि ते अनसाइंडच करूयात. कॅपिटल C आणि त्याला लगेच व्हॅल्यू असाइन करून टाकू, इज इक्वल टू 2. ठीक आहे, कॉमा अजून एक व्हेरिएबल घेऊयात आपण D आणि सेमीकोलन. ठीक आहे, तर या प्रोग्राम मध्ये आपण एक स्टेटमेंट लिहिलं अनसाइंड इंटिजर C इज इक्वल टू 2, म्हणजे C नावाचा एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये 2 ही व्हॅल्यू ठेवली, लगेच डिक्लेअर केलं आणि लगेच ठेवली. त्यानंतर D हा एक बॉक्स आहे, रिकामा बॉक्स आहे, त्याला व्हॅल्यू आपण असाइन केलेली नाही. ठीक आहे, तर याचं पुढे काय करायचं, तर एक काम करूयात आपण. इथं आता D इज इक्वल टू, तर D मध्ये काय ठेवायचं ते सांगायचं. तर D मध्ये ठेवा, काय ठेवा, तर C प्लस B हे D मध्ये ठेवा, म्हणजे C ची व्हॅल्यू प्लस B ची व्हॅल्यू करा, आलेला रिझल्ट D मध्ये ठेवा. सिंपल आहे. C ची व्हॅल्यू काय आहे ती इथंच आपण डिक्लेअर केले 2. B ची व्हॅल्यू काय आहे थोडं विचार करा. पण मेन प्रोग्राम मध्ये सब इन ब्रॅकेट 5 लिहिले, म्हणजे ते 5 कुणाला असाइन होणार आहे, B ला असाइन होणार आहे.
म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आहे 5. लक्षात यायलंय? तर बी ची व्हॅल्यू काय झाली 5. ठीक आहे. आता हा जो 5 आहे तो 5 इथं अप्लाय होईल. ठीक आहे. म्हणजे काय येईल डी ची व्हॅल्यू काय येणार मग आता सी ची व्हॅल्यू प्लस बी ची व्हॅल्यू होऊन जो रिझल्ट येतो ते म्हणजे डी असेल. काय असेल? बरोबर आहे 7 असणार आहे. ठीक आहे. कॅल्सीवर करून बघा. तर सी ची व्हॅल्यू काय 2 प्लस बी ची व्हॅल्यू आहे 5. तर हे दोन्ही ऍड केलं आपण तर आपल्याला काय भेटणार त्याचा रिझल्ट 7 हा भेटणार आहे. म्हणजे डी ची व्हॅल्यू झाली 7. आणि एक काम करूयात आता हा डी आपण रिटर्न करू म्हणजेच हे आउटपुट म्हणून देऊत बाहेर. ठीक आहे. या प्रोग्रामच्या बाहेर आउटपुट म्हणून काय देऊयात हा डी देऊयात. तर मग इथं सिंपल लिहायचं पहा RETURN रिटर्न डी. ठीक आहे. आणि हे सी लँग्वेज ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. कुठं कॅपिटल डी कुठं स्मॉल डी असं करायचं नाही. ठीक आहे. कुठला तरी एकच वापरायचं कारण कॅपिटल डी वेगळा आणि स्मॉल डी वेगळा कन्सिडर होतो इथं. पहा रिटर्न डी म्हणजे डी हे डी ची जी व्हॅल्यू आहे ती इथून रिटर्न जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे ती बाहेर जाणार आहे ऍज अ आउटपुट. ठीक म्हणजे आउटपुट म्हणून काय जाणार आहे इथून 7 हा नंबर जाणार आहे. ठीक पण इथं हे स्टेटमेंट संपलं. एंटर. इथं आपला हा प्रोग्राम पण संपला. ठीक आहे. व्हॅल्यू रिटर्न पाठवली आपण. ठीक अनसाइंडच व्हॅल्यू आहे ते डी. तर ते रिटर्न पाठवली. इथून ती व्हॅल्यू कुठं जाणार इथं जिथं पहा कॉल झालं होतं सब इन ब्रॅकेट 5. ठीक आहे. म्हणजे इथून तो कुठं आला सबला शोधत आला. तर सब त्याला इथं भेटला सब नावाचा प्रोग्राम. त्यानं मग जे आणलेली व्हॅल्यू आहे ती इथं असाइन केली बी ला. त्यापुढे हे एक्झिक्यूट केलं. ठीक आहे. एक्झिक्यूट केल्यानंतर त्याला डी ची व्हॅल्यू मिळाली 7. ठीक आहे. आणि ती व्हॅल्यू तो घेऊन जाणार इथं. म्हणजे हे सब इन ब्रॅकेट 5 हे जे आहे हे पूर्ण रिप्लेस होणार आणि इथं तुम्हाला 7 मिळणार. म्हणजे ए मध्ये तुम्हाला काय मिळणार 7. आता ते आपलं पहिलंच एक्झाम्पल वरती या. अनघा 10 रुपये घे आणि पेन घेऊन ये. ठीक आहे. अनघा आली तिनं 10 रुपये घेतले तुमच्याकडून. ती पेन आणण्यासाठी गेली. तिनं पेन आणला आणि तिथं ए नावाच्या बॉक्समध्ये ठेवला आणि अनघा तिच्या कामाला गेली निघून. ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा ए या बॉक्सकडे पाहचाल तेव्हा तुम्हाला तिथं अनघा दिसेल ते दुकान दिसेल का पेन दिसेल? तुम्हाला पेन दिसणार आहे. म्हणजे त्या प्रोग्रामनं जे काय एक्झिक्यूट केलेली गोष्ट आहे त्याच्यापासून मिळालेलं जे आउटपुट आहे ते तुम्हाला तिथं दिसणार आहे. म्हणजे जेव्हा इथून ए इज इक्वल टू सब 5 म्हणजे सब नावाचा प्रोग्राम कडे प्रोसेसर गेला त्यानं हे एक्झिक्यूट केलं आणि याच्यापासून रिटर्न आलेली व्हॅल्यू इथं ठेवली. ए इज इक्वल टू ती व्हॅल्यू ठेवली. ठीक म्हणजे ए मध्ये काय भेटला 7 हा नंबर भेटला. मग पुढे काय केलं पहा आपण. तर पुढे आता प्रोसेसर काय करेल मग पुढच्या स्टेटमेंटला जाईल. पुढचं स्टेटमेंट काय P1 इज इक्वल टू ए. ए ची जी काय व्हॅल्यू आहे ए कडे जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू पोर्ट 1 वरती सेंड केली. ती पोर्ट 1 वरती शो व्हायला पाहिजे. ठीक आहे. बरं चला इथं आपला हा प्रोग्राम संपलाय. एकदा आपण याच्यामध्ये काय एरर्स आहेत का चेक करूयात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग डिबग करू आणि बघूयात रिझल्ट येतो का नाही. जरा कॉम्प्युटर स्क्रीन वरती पहा इथं हा प्रोग्राम संपला. तर याला ट्रान्सलेट करू म्हणजे त्याला कंपाईल करायचं आणि चेक करायचं की प्रोग्राम बरोबर आहे का नाही. त्यासाठी कंट्रोल F7 प्रेस करू शकताय किंवा इथं क्लिक करा. ठीक आहे. कंपायलिंग पहा इथं खाली स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला 0 एरर्स 0 वॉर्निंग. म्हणजे आपल्या ह्या प्रोग्राममध्ये कुठलाही एरर नाही वॉर्निंग पण नाहीये. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे 0 एरर्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. एरर 0 असले पाहिजेत वॉर्निंग 1-2 असल्या तरी चालते. आपलं जर एकदम डिफरंट लॉजिक असेल रेग्युलर स्टँडर्ड लॉजिक पेक्षा जर वेगळा असेल तर तेव्हा तो वॉर्निंग वगैरे दाखवतो. ठीक आहे. पण त्याकडे एवढं काही लक्ष द्यायची गरज नाहीये. तर एरर 0 असणं महत्वाचं आहे. एरर 0 आहेत. ठीक आहे. प्रोग्राम बिल्ड पण करू शकता. पहा तुम्ही इथे F7 जस्ट प्रेस केलं तर प्रोग्राम तुमचा बिल्ड पण होऊ शकतो. ठीक आहे. तर हा बिल्ड झाला म्हणजेच तो प्रोग्राम कन्वर्ट झाला. हेक्स लँग्वेज मध्ये तो कन्वर्ट झाला. बरं चला आपण आता मेन पार्ट कडे येऊया. डिबग करून बघायचं आपल्याला की रिझल्ट पोर्ट 1 वरती काय रिझल्ट भेटतो ते बघायचं. तर डिबग मध्ये जाऊयात. पहा डिबग मध्ये या. त्यानंतर स्टॉप डिबग म्हणून इथं ऑप्शन आहे किंवा कंट्रोल F5 प्रेस केलं तरी ते होईल. ठीक आहे. डिबग मी स्टार्ट केलं.
ऑलरेडी इथं पोर्ट 1 ओपन आहे पा, तरी मी तुम्हाला प्रोसिजर दाखवतो ओपन करण्याची. पेरिफेरल्स मध्ये जायचं, IO पोर्ट्स, आणि त्याच्यामध्ये मग पोर्ट 1 याच्यावरती क्लिक करा. इथं तुम्हाला हे पोर्ट 1 दिसतंय. सध्या पोर्ट 1 वरती थोडंसं झूम करून बघा किंवा थोडं जवळ जाऊन बघा तुम्ही. इथं पोर्ट 1 पॅरलल पोर्ट 1, आणि त्याच्यावरती लॉजिक काय आहे सध्या, तर 0 to 7 पर्यंतचे जे बीट्स आहेत, ठीक आहे, तर त्या बीट्स म्हणजे त्याच्या पिन वरती असलेले लॉजिक किंवा त्याच्या बफर वरती. इथं 2 पार्ट दिसतात पहा. P1 जिथं फक्त लिहिलेलं आहे ते म्हणजे त्याच्या बफरची व्हॅल्यू आहे, म्हणजे आणि पिन्स जे लिहिलेलं आहे त्याच्या त्या पिन वरती असलेली व्हॅल्यू आहे, ठीक आहे. तर पहा 8 बिट व्हॅल्यू आहे, बफर मधली बघा नाही तर पिनची बघा, काय फरक नाही पडत. 0 to 7, ठीक आहे. म्हणजेच काय, सगळ्या ज्या पिन आहेत त्या टिक मार्क आहे इथं, म्हणजे सगळ्या पिन लॉजिक हाय आहेत सध्या, ठीक आहे. म्हणजे सगळ्या पिन वरती लॉजिक 1 आहे, असं याचं मिनिंग आहे, ठीक. आपला प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर काय यायला पाहिजे तिथं, आपण ए सेंड केलाय पोर्ट 1 वरती. ए मध्ये काय आलेलं आहे, त्या सबरुटीन प्रोग्रामचा रिझल्ट आलाय, आणि तो रिझल्ट काय 7 आहे, बरोबर आहे. तर 7 आहे ए मध्ये, तो 7 सेंड होणार आहे पोर्ट 1 वरती. म्हणजे पोर्ट 1 वरती लॉजिक बायनरी कसं दिसलं पाहिजे, MSB to LSB कसं दिसलं पाहिजे पहा, 0 0 0 0 म्हणजे 5 झिरोज, आणि त्याच्यानंतर 3 1 दिसले पाहिजे. 3 1 1 1 1 म्हणजे 7 चा बायनरी इक्वॅलंट आहे 1 1 1, ठीक आहे. तर 7 असं दिसलं पाहिजे. MSB बीट जे आहेत, वरचे 5 MSB बीट जे आहेत ते 0 दिसले पाहिजेत, आणि खालचे 3 जे आहेत ते 1 दिसले पाहिजेत. चेक करूयात पहा आपण. आता मी रन करतोय प्रोग्राम, ठीक आहे. स्टेप बाय स्टेप रन करत नाही, डायरेक्ट रन करतो पूर्ण प्रोग्राम. इथं लॉजिक काय येतं ते तुम्ही चेक करा पहा. डिबग मध्ये गेलो मी, तुम्ही इथं पॅरलल पोर्ट वरती चेक करायचं पहा. जिथं मी कर्सर फिरवतोय इथं तुम्हाला चेक करायचं काय व्हॅल्यू येते, ठीक आहे. तर डिबग मध्ये रन वरती क्लिक करतो मी, ठीक आहे. हे क्लिक केलं, काय आली व्हॅल्यू, आला. म्हणजेच आपण सब प्रोग्राम पासून आलेली जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले केली. वरचे 5 बिट्स 0 आहेत, आणि खालचे जे 3 बीट आहेत ते 1 आहेत, म्हणजे 7 भेटलं आपल्याला, ठीक आहे. तर पहा, हे मी खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय की सब प्रोग्राम कसा लिहायचा असतो, ठीक आहे. तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघा, परत व्हिडिओज बघा. समजा जर लाईव्ह लेक्चर असलं असतं तर मला परत सांगावं लागलं असतं, पण हे रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही परत बघू शकताय, ठीक आहे. आणि तरी मी एकदा 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रोसेसर कसं एक्झिक्युशन करतो ह्या प्रोग्रामचं ते सांगतो. काय जणाला ह्या पद्धतीने समजतं पहा. कधीही प्रोग्राम समजून घेत असताना आपण स्वतः प्रोसेसर आहेत, स्वतः आपण मायक्रो कंट्रोलर आहेत असं समजून प्रोग्राम करायचा, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. मी त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. 2 मिनिटांमध्ये सांगतो, ठीक आहे. तर डिबग आपण स्टॉप करूयात. डिबग स्टॉप केलं पहा मी. आता मायक्रो कंट्रोलर कसा एक्झिक्यूट करतो पहा. तर मायक्रो कंट्रोलर सुरुवातीला, आता मायक्रो कंट्रोलरला ऑलरेडी 5-1च आहे तो, ठीक आहे. त्यामुळे ह्या फर्स्ट लाईनचं काही त्याला हे नाहीये. तर तो काय करणार पहा, तर तो इथं येणार अनसाइंड इंटिजर सब अनसाइंड इंटिजर, ठीक आहे. म्हणजेच एक सब रुटीन प्रोग्राम आहे ज्याला अनसाइंड इंटिजर व्हॅल्यू ऍज अ इनपुट आहे आणि अनसाइंड इंटिजर ऍज अ आउटपुट आहे. हे कंपायलर मध्ये आपण लिहिण्याचे हे फॅसिलिटी आहे. याचा मायक्रो कंट्रोलरचा काही संबंध नाही आहे. मायक्रो कंट्रोलर पुढचे काम करणार आहे, मेन प्रोग्राम पासून एक्झिक्युशन करणार आहे मायक्रो कंट्रोलर, ठीक आहे. आता हे खूप थोड्याशा डीप गोष्टी आहेत, त्या हळूहळू मी एक्सप्लेन करेन. मायक्रो कंट्रोलर डायरेक्ट मेन प्रोग्रामला जातो, ठीक आहे. त्याला हे वरचं काय माहित नाही. हे कंपायलर, हे जे सी कंपायलर आहे ना, त्या सी कंपायलर साठी त्या वरच्या गोष्टी आहेत. मायक्रो कंट्रोलर डायरेक्ट मध्ये जातो पहा मेन प्रोग्रामला. तो सुरुवातीला काय करेल, अनसाइंड इंटिजर ए, म्हणजे ए नावाने एक तो मेमरी लोकेशन रिझर्व करेल, म्हणजे एक बॉक्स समजा, ठीक आहे. त्यानं काय केलं, ए नाव दिलं, एक बॉक्स रिझर्व केला. जसं तुम्ही रिझर्वेशन करता एखाद्या सीटचं वगैरे, बर्थचं किंवा सीटचं ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये, सेम तसंच इथं रिझर्व केलं तुम्ही एक मेमरी लोकेशन, आणि ए नाव दिलं त्याला मायक्रो कंट्रोलर. म्हणजे पहा आता मायक्रो कंट्रोलर सारखा आपण विचार करूया. मायक्रो कंट्रोलरनं बघितलं काय, अनसाइंड इंटिजर ए, तर ए नावानं त्याने एक मेमरी लोकेशन रिझर्व केलं, ठीक आहे.
त्यापुढे आला तो, तिथं बघितलं त्यानं काय पाहिलं, त्यानं स्टेटमेंट काय आहे, ए इज इक्वल टू सब इन ब्रॅकेट 5, म्हणजे या लोकेशनमध्ये त्याला व्हॅल्यू आणून ठेवायचे. कुणापासून आणायचे आहे, तर सब या प्रोग्राम पासून त्याला व्हॅल्यू आणायचे आहे आणि त्या प्रोग्रामला त्यानं काय द्यायचं, तर 5 द्यायचं. मग तो इथून निघतो, इथून तो निघतो कर्सरकडे आणि तो शोधत जातो की बाबा सब नावाचा प्रोग्राम कुठे आहे, तर त्याला इथं हा सब नावाचा प्रोग्राम भेटतो. ठीक आहे, मग इथं तो येतो आणि तो येत असताना 5 हा नंबर घेऊन आलाय सोबत, तो नंबर तो इथं असाइन करतो इनपुटमध्ये. मग तो कशाला असाइन होईल, ऑटोमॅटिक बी या व्हेरिएबलला असाइन होईल. ठीक आहे, त्यानंतर तो मग या प्रोग्रामला एक्झिक्यूट करण्यासाठी त्याच्या बॉडीमध्ये येतो. इथं आल्यानंतर त्याला दिसतं अनसाइन्ड इंटिजर सी इज इक्वल टू 2. मग तो अजून एक मेमरी लोकेशन रिझर्व्ह करतो, ज्याला नाव तो देतो सी आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवतो 2. त्यानंतर पुढे त्याला दिसतं डी, मग अजून एक मेमरी लोकेशन तो रिझर्व्ह करतो आणि त्याला नाव देतो डी आणि त्याच्यामध्ये कसलीही व्हॅल्यू तो ठेवत नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढे तो येतो, पुढे त्याला दिसतं डी इज इक्वल टू, डी मध्ये ठेवा, काय ठेवा, तर सी प्लस बी करा आणि डी मध्ये ठेवा. मग तो पाहतो की सी मध्ये काय आहे, त्यानंच ठेवलेलं पहा पहिलेच, सी मध्ये 2 आहे, तर सी मध्ये जे आहे तो ते व्हॅल्यू घेतो. बी मध्ये काय आहे, तर बी मध्ये पण त्यानंच आणून ठेवलेलं पाहिजे 5, तर बी मध्ये जे आहे तो ते घेतो, त्या दोघांचं ऍडिशन करतो आणि डी मध्ये ठेवून टाकतो. ठेवलं, हे स्टेटमेंट संपलं. तो पुढे येतो, पुढे आल्यानंतर इथं आपण लिहून ठेवलंय रिटर्न डी. त्याला सांगितलं की डी ची जी काय व्हॅल्यू आहे ती बाबा तू रिटर्न घेऊन जा आता. मग तो खाली येतो, कर्ली ब्रॅकेट आहे म्हणजे इथं प्रोग्राम संपला. मग तो 7 ही जी व्हॅल्यू आहे तो रिटर्न घेऊन जातो. कुठं रिटर्न घेऊन जातो, तर जिथून आला होता तिथं जातो. ठीक आहे, कुठं जातो असा प्रश्न पडायला नको. समजा तुम्ही कॉलेजमध्ये आणि तुम्हाला मी म्हणलं की आता तुम्ही जावा, किंवा तुम्ही एखाद्या क्लासरूम मध्ये आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता जावा, तर तुम्ही कुठं जायचं म्हणून विचारता का, तुम्ही आपापल्या घरी जाता, जिथून आला होता तिथं जाता. ठीक आहे, सेम तसंच इथं रिटर्न, कुठं रिटर्न जायचं हे सांगायची गरज नाही, तर तो जिथून आला होता तो तिथं जातो. मशीनच तशी डिझाईन केलेली आहे. ठीक आहे, की रिटर्न डी म्हणल्यानंतर तो इथून रिटर्न जातो जिथून आला होता तिथं, मग म्हणजेच कुठंतरी इथं जातो. इथून आला होता, सब हा प्रोग्राम शोधत आला होता तो 5 नंबर घेऊन, तर ह्या पूर्ण ह्याला रिप्लेस करतो आणि इथं ते डी ची व्हॅल्यू ठेवतो, म्हणजे 7 हा नंबर ए ला असाइन झाला. त्यापुढे तो येतो, आता पुढे येऊन तो पाहतो काय करायचंय, तर पोर्ट 1 वरती ए सेंड करायचंय. ठीक, म्हणजेच ए ची जी व्हॅल्यू आहे ती तो पोर्ट 1 वरती सेंड करतो. त्यापुढे येतो, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, म्हणजे मेन प्रोग्राम संपला, तो थांबतो. पहा, मायक्रो कंट्रोलर फक्त मेन प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. मग मेन प्रोग्राम एक्झिक्यूट करत असताना त्याला मेन प्रोग्रामनं जिथं जिथं पाठवलं, जे जे प्रोग्राम एक्झिक्यूट करायला पाठवलं तिथं तिथं तो जातो ते एक्झिक्यूट करून येतो. ठीक, तो फक्त मेन प्रोग्राम एक्झिक्यूट करतो, त्याला बाकीच्या प्रोग्रामचं काही देणं घेणं नाही. मेन प्रोग्रामनं जर पाठवलं, जर कॉल केलं तर तो तिथं जाणार आणि रिटर्न येणार. लक्षात आलंय? अजून तुमच्या काही क्युरीज असतील की तो फॉर एक्झाम्पल आत्ताचं जसं की तो रिटर्न कुठं जातो, ठीक आहे, असं, किंवा अजून खूप आहे याच्यामध्ये विचारणार सर, खूप म्हणजे खूप. तुम्ही जर इंटरेस्ट घेतला तर खूप आहे. तुम्हाला काही बेसिक विचारा. मी खूपसा कंट्रोल केला हा व्हिडिओ बनवत असताना. खूपशा गोष्टींमध्ये मी डीप जाऊ शकत होतो पण मी गेलो नाही. ठीक आहे, कारण तुम्हाला मला याच्यावरती खूपच हे करायचं. आपला पुढचा पण सिलेबस आहे, पण कुणाला इंटरेस्ट असेल तर त्यांना मला फोन करा किंवा व्हॉट्सअप करा आणि विचारा. मी त्याच्यावरती त्याला एक्सप्लेनेशन देईन. ठीक आहे, मला खूप चांगला पॉईंट जर वाटला तर मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवून असा स्पेशल आणि तो टाकेन. ठीक आहे, तर चला आपण तुमचा जास्त डेटा संपवत नाही मी आता, आणि हे लेक्चर इथंच थांबवतो. यावरती काही क्युरीज असतील तर त्या विचारा. ओके, बाय.